मी आज मारुती रामचंद्र जोशी आज जो अर्ज भरला तो वंचित बहुजन आघाडी प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज अर्ज भरलेला आहे। माझा एकच उद्देश आहे, मी सुद्धा मुंबई पोलीस खात्यात होतो। मला पहिला पोलीस खात्यामध्ये पोलिसांची नोकरी 12 तास 24 तास होते, ती 8 तास व्हावी हा माझा पहिला उद्देश आहे। मी 40 वर्ष मुंबई पोलीस खात्यात नोकरी केली, मला किती त्रास झाला ते माझ्या लक्षात आहे। मी माझ्या सगळ्या पोलीस बांधवांना सांगून इच्छितो की तुमची नोकरी जी 24 तास 12 तास राबवलं जातं ती 8 तास नोकरी व्हावी हा माझा मूळचा हेतू आहे। त्यानंतर हे शिक्षणाच्या बाबतीत सरकारी नोकऱ्या सरकारी शाळा गव्हर्नमेंट कमी करते आणि त्या प्रायव्हेट खाजगीकरण होण्याच्या तयारीत आहेत। या खाजगीकरणातल्या शाळा परत सरकारमध्ये व्हाव्या, सरकारी पद्धतीनं व्हाव्यात, या शिक्षणाकडं जास्त लक्ष केंद्रित होणार आहे। आणि गाव खात्यामध्ये या नोकऱ्या आहेत, या खाजगीकरणाच्या नोकऱ्या परत खाजगीकरण होतं आहे नोकरीच्या बाबतीत, हे परत ते खाजगीकरण न व्हावा असं माझे प्रकाशजी आंबेडकर यांनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा ते आदेश देऊन ठेवलेला आहे। असे मुख्य ही महागाई वाढली आणि लोकांना त्रास होतो, हे वाचवण्यासाठी बहुजन विकास आघाडी पुऱ्या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि मला सहकार्य करणारे सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय आणि मला स्वतःला खात्री आहे की मी 100% निवडून येऊ शकतो अशी माझी स्वतःची खात्री आहे। आणि माझे जे चाहते आहेत प्रकाशजी आंबेडकर हे भारताचे पंतप्रधान होतील असे मी ग्वाही ठेवतो आणि माझे विचार थांबवतो। जरूर आहेत उमेदवार पाडण्यासाठी मला खात्री आहे, माझे जे कामाचा आढावा आहे महाराष्ट्रात जेवढे मला ओळखतात तेवढेने जरी मतं दिले तर मी दिल्ली गाठू शकतो, एवढी माझी स्वतःची खात्री पडली। धन्यवाद।